नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी मी मार्गदर्शन करू इच्छितो. तूळ राशीच्या व्यक्तींना उत्तमोत्तम कालावधी असा हा महिना म्हणता येईल. सगळ्या आघाड्यांवर यशप्राप्ती होणे, मनातील ठरवलेली नियोजित कामे होणे असा हा महिना विशिष्ट त्यांच्या बाबतीत दिसून येत आहे. ग्रहांची अनुकूलता आणि साथ असल्यामुळे काही गोष्टी सुलभ आणि सहज मनात आणल्या आणि सहज घडून गेल्या असं दिसून येईल. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त चांगली कामे या महिन्यात करून घ्यायचा प्रयत्न करा, कारण ग्रहांची अनुकूलता आपल्याला या महिन्यात लाभणार आहे. स्वतः आपण जेव्हा काही वेळेला उद्योजक पण आपण आणि आर्थिक गुंतवणूक पण आपणच, अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हा आपल्याला काही रिस्क वाटत असते की लॉस झाला तर नाउमेद होणे आणि आर्थिक नुकसान होणे, अशा दोन्ही बाबतीत आपल्याला त्रास होतो. पण ह्या महिन्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसून येईल. तुम्ही मोठी गुंतवणूक करा, स्वतःचा उद्योग करा, तुम्हाला यशच यश असं मला या ठिकाणी दिसून येतं. पूर्वी जे तुम्ही काम केलंय त्याचं सुद्धा फळ तुम्हाला ह्या महिन्यात मिळून येईल, किंवा त्या कामाचे उशिरा येणारे पैसे जे आहेत त्याची आवक या महिन्यात येऊन तुम्हाला मिळेल. काही वेळेला घडामोडी आपण करायच्या असा विचार केलेला असतो, पण त्या कधी कराव्या ह्याच्यासाठी योग्य वेळ आपल्याला सापडत नसते. तर अशी तुम्हाला संधी या महिन्यात चालून येईल. त्या संधीचा शोध घ्या आणि आपली कामं जी लवकरात लवकर करून घ्या असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. अनपेक्षित लोकांकडून तुम्हाला काही मदत मिळेल, तर त्या मदतीचा तुम्ही आसरा घ्या किंवा तो सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं. आरोग्याच्या बाबतीत मात्र मला असं दिसून येतं, कंबर आणि कमरेखालचा भाग या शरीरातील भागावर आपल्याला काही त्रास होणार किंवा काही लॉस होणार असं मला या ठिकाणी दिसून येतं. तर त्या बाबतीत मात्र आपल्या शरीर स्वास्थ्याकडे आपलं आपण दुर्लक्ष करू नका. जेव्हा काही आपल्याला एखादी सूचना मिळते छोटीशी, त्यापासून सावध राहा आणि योग्य सल्ला डॉक्टरांकडून तुम्ही घ्या असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. घरातील वातावरण चांगलं राहून पत्नीकडून योग्य ती साथ किंवा आपल्याला सपोर्ट मिळेल आणि त्या बाबतीत सुद्धा उत्साहवर्धक वातावरण तुमचं राहील. मोठ्या माणसांकडून तुम्हाला काही मदत मिळू शकते, पैशाची किंवा अन्य काही, तर ती सुद्धा तुम्ही स्वीकारायला हरकत नाही. तूळ राशीच्या व्यक्तींना साधारणपणे या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांकडून मात्र, म्हणजे तूळ राशीच्या व्यक्तींची जी लहान मुलं आहेत त्यांच्याकडून मात्र खूप सकाळी सपोर्ट मिळणार नाही असं मला दिसतं. म्हणजे त्यामुळे ते थोडे नाउमेद होऊ शकतील. मुलांच्या काही परीक्षा किंवा असा त्यांच्याकडून जो काही रिझल्ट जो आहे तो ठीक प्रकारे आला नाही तर थोडे नाउमेद होण्याची शक्यता दिसून येते. पण तुम्ही नाउमेद त्यासाठी होऊ नका. चूक जी काही आहे ती योग्य आपण शोधून त्याच्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. जर आपल्या कुटुंबासाठी मोठं घर तुम्ही प्लॅन करत असाल, म्हणजे छोटा फ्लॅट काढून मोठा फ्लॅट घेण्याचं जर प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर ते ह्या महिन्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही करा. म्हणजे आत्ता योग्य अनुकूल परिस्थिती असताना घडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढे सुद्धा सुकर आणि सुलभ होतात. असा हा महिना आहे की तुम्हाला फ्लॅट संबंधी नवीन जागेविषयी काही परिवर्तन योग दिसून येतात, त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपण स्वतः जेव्हा एखादी गोष्ट करू इच्छिता तेव्हा 4 लोकांना घेऊन ते करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे श्रेय वाटलं जाईल आणि त्यांनासुद्धा काही करायची नवीन स्फूर्ती मिळेल आणि तेच लोक तुम्हाला पुढे साथ देऊ शकतात. अशासाठी तुम्ही ग्रुपला घेऊन तुम्ही एखादं काम करा. एकटे दुकटे करायचा प्रयत्न करू नका की ज्यामुळे तो आनंद तुमचा द्विगुणित होईल. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नवीन ओळखी किंवा नवीन परिचय असे जे होतील त्यामधून तुम्हाला लाभ होऊ शकतो.
विशेषतः जे मुलं मुली आपल्यासाठी लाईफ पार्टनर शोधत आहेत त्यांना नवीन ओळखीतून असे लाभदायक नाती निर्माण होतील की ज्यापासून ती पुढे नाती जी आहेत ती अखंड राहून त्यांना लाईफ पार्टनर मिळून जाईल. तर अशा गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा आणि योग्य व्यक्तींचा तुम्ही शोध घ्या असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. छोट्या मोठ्या पिकनिक करणे, एक दिवसाच्या पिकनिक करणे किंवा काही कार्यानिमित्त प्रवास करणे असे छोटे छोटे 1 ते 2 दिवसाचे प्रवास या महिन्यात तुम्ही कराल असं या ठिकाणी दिसून येते. काही प्रवास कामानिमित्त सुद्धा असू शकतात, तर त्या प्रवासामधून तुम्हाला आनंदच मिळेल किंवा आपल्या ठरलेल्या गोष्टी अपेक्षित ज्या आहेत त्या साकार होतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण, मी पूर्वी सांगितलं आहे त्याचंच पुन्हा एकदा सांगतो की उद्योग करणे असा जर काही तुमचा कल असेल तर ते लवकरात लवकर या महिन्यात करून घ्या. वेळ दवडू नका. सरकारी कामं जर तुम्हाला काही करायची असतील, सरकारी जर काही प्रेझेंटेशन तुम्हाला असं काही करायचं असेल बँकेत किंवा अन्य ठिकाणी, तर त्या विशिष्ट डिपार्टमेंटला जाऊन तुम्ही ते सादरीकरण द्या, तुमचं प्रेझेंटेशन द्या. त्याच्यामधून तुम्हाला निश्चितपणे लाभ होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. उत्पन्न या महिन्यात तुमचं चांगलं आहे. मी सांगितलं आहे पूर्वी केलेल्या कामाचे पैसेसुद्धा या महिन्यात फॉलोअप नंतर तुम्हाला मिळू शकतात. असा हा महिना तूळ राशींसाठी सर्वतोपरी आनंददायी आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.